तर इथं बघा आपलं असं सोड्याचं कालवण शिजलेलं आहे। याला तर्री देखील खूप छान आलेली आहे बघा। तर आता आपण गॅस बंद करून खाली। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मनीषा रेसिपीमध्ये। मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथं बघा याशी मी याला सोडे म्हणतात। ओली कोळंबी ह्याचे बरचे फोलपाट वगैरे काढून अशी वाळवलेली असते, तर ह्याला सोडं म्हणतात। तर आपण आज ह्या सोड्याचे कालवण बनवूया। छानपैकी ह्याची भाजी बनवायची। तर ह्याला स्वच्छ पाकडून निवडून मी घेतलेलं आहे। तर आपल्याला हे 1 तासभर गरम पाण्यात भिजत घालायचं। तर इथं बघा असं एखादं भांडं घ्यायचं, ह्यात ओतायचं आणि त्याला असं वरून गरम पाणी ओतून 1 तासभर आपल्याला भिजवून घ्यायचे, म्हणजे ह्याचा वास जो आहे तो निघून जातो। आणि ही वाळली कोळंबी खूप महाग असते। आम्ही 170 रुपयाला 50 ग्रॅम आणलेले आहे, तर ही 50 ग्रॅम आहे। ह्याची एक भाजी होऊ शकते। तर इथं बघा ही अशी वाळल्या मासळीच्या ठिकाणी वाळली सुकी मासळीचं दुकान असतं तिथं मिळते। तर ह्याला वाळली कोळंबी पण म्हणतात आणि सोडे पण म्हणतात। तर तुम्ही सुक्या मासळीच्या दुकानात तुम्हाला ही सहज भेटून जाईल। ह्याचे कालवण खूप छान लागते। तर आता आपण ह्याला आधी 1 तास भिजवून घेऊया, तर बाकीच्या मसाल्याची तयारी करूया। तर इथं बघा मैत्रिणींनो आपली वाळली कोळंबी सोडे आपले छान असे भिजलेले आहेत। तर आता आपण हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर त्यासाठी लागणारा मसाला अशी भरपूर अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून धुवून घ्यायची। आपल्याला अर्धा इंच असं आलं साल काढून घेतलेलं आहे। लसणाचे 2 गड्डे सोलून घेतलेत। असा ह्या साईजचा एक टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला। आणि इकडं असे खडे मसाले थोडे घेतलेत, 4 लवंगा, 4 मिरी, बदाम फुलाची 1 पाकळी, थोडीशी दालचिनी, जिरे, धने, थोडेसे तीळ आणि खसखस। तर आपल्याला आधी खडा मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे, नंतर तीळ आणि खसखस भाजायची। आणि टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेऊन कोथिंबीरसुद्धा निवडून धुवून घेऊन हा सगळा मसाला आपल्याला लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो आणि हा सुद्धा वाळला मसाला सगळं एकत्र आपल्याला पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला फोडणीला घालायचं कालवण। तर त्याआधी आपण आता मसाला आधी बारीक करून घेऊया। तर इथं बघा आपला असा मसाला सगळा एकत्र बारीक करून झालेला आहे। तर आपण ही ओली सुकी कोळंबी जी भिजून आता ओल्या कोळंबीसारखी झाली आहे, तर इकडंही मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तर आधी सगळ्यात आधी आपल्याला ही कोळंबी भाजून घ्यायची आहे चांगली। भाजून चांगली आपल्याला 1-2 मिनटं भाजून एका ताटात काढून बघा सोडे असे मी भाजून घेतलेले आहेत तेलात। तर हा मसाला बारीक केलेला त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरगुती काळं तिखट 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ। तर आता आपण इकडं आपलं कढईत तेल तापलेलं आहे। सगळ्यात आधी आपण मसाला भाजून घेऊया। तर इथं बघा आपला मसाला छान असा तेलात भाजून झालेला आहे। त्याला मसाल्याला सुद्धा आमचं तेल सुटलेलं आहे। तर ह्याच्यात आपल्याला हे काळं तिखट, लाल तिखट, हळद आणि मीठ हे सगळं त्यातच भाजायचं। थोडा गॅस मोठा करायचा। आता ह्या मसाल्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला आधी मसाला शिजवून द्यायचा। ह्या मसाल्यातलं पाणी आटलं की नंतर आपल्याला ह्याला पाहिजे तेवढा रस्सा वाढवायचा आहे। तर इथं बघा सोड्याच्या कालवणाला आपण पाहिजे तेवढा रस्सा वाढवून घेतलेला आहे। आता कालवणाला उकळी आल्यानंतर आपल्याला हे भाजलेले सोडे त्याच्यात टाकायचे आणि त्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला एक 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं। तर चला आपण
कालवण शिजल्यानंतर भेटू. तर इथं बघा आपलं असं सोड्याचं कालवण शिजलेलं आहे. ह्याला तर्री देखील खूप छान आलेली आहे बघा. तर आता आपण गॅस बंद करून खाली उतरून घेऊया. तर इथं बघा मी तुम्हाला ताटात काढून दाखवते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी किंवा चपाती कशासोबतही खूप छान लागते. तर बघा थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि तसेच माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि बाजूच्या बेल आयकॉनच्या घंटीवरती क्लिक करायला, प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. साधी सुधी रेसिपी पुन्हा भेटू. धन्यवाद.